तर गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही जाणार आहे शोला. तर आजचा शो लई लांब आहे, तर लवकर निघावं लागलं. आता वाजले सकाळचे 5. तर आम्ही गाडी बिडीमध्ये बसलोय. ती गाडी निघाली आत्ता. लई लांब जायचं आहे भावनो. फार एकदम भूगावच्या जवळ आहे. भूगाव तर ऐकलं असेल तुम्ही नाव. आम्हाला तिथं लोकेशनवर पोचायलाच 8 वाजणार आहे. तर आता बघू आता किती लवकर जाऊ, कारण आपलं 8:30 काम चालू होणार आहे. घाटावरनं काही व्ह्यू दिसत होता, खूप भारी दिसत होता. तर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरू मस्त मध्ये, मग निघू. आता वाजले सकाळचे 6:30 वाजले असन. फायनली आम्ही लोकेशनच्या थोडं जवळ पोचलोय. तर इथं रस्त्यावरच शूट करायला लागले बघा पब्लिक. काय बोलायचं आता यांना. गाईस, तिथला घाट एवढा डेंजर होता ना, लय भीती वाटत होती. टर्निंग तर एवढी डेंजर होती, लय घाबरत होतो मी. मी म्हणलं झाला आता कार्यक्रम फिक्स झाला आमचा. व्ह्यू तर लय भारी होता, लय डेंजर खोल होता खाली. गाईस, सनसेट बघा किती भारी दिसतंय. आणि खाली धरण पण आहे हा. पाणी पाणी पण आहे खाली, लय भारी. हे झाडामुळे दिसत नाहीये. तर गाईस, फायनली आम्ही लोकेशनवर आलोय. आपले भाऊ वगैरे ते सगळे तयारी बियारी चालू आहे. साऊंड सिस्टीम वगैरे खूप भारी लोकेशन होता. सेम फार्म हाऊस वाणे होतं एकदम मस्त मध्ये. आम्ही जरा नाही का नाश्ता वगैरे करायला चाललोय. तर पब्लिक, आपला शो संपलेला आहे. आता आम्ही घरी चाललोय. मी व्हिडिओ नाही काढू शकलो, कारण मी पण वाजवत होतो ना त्यात, त्यामुळे व्हिडिओ नाही काढू शकलो. आम्ही सगळे बिझी होतो. आणि आम्ही आता घरी चाललोय. लोकेशन बघा किती भारी आहे. आणि आम्हाला एकदम हळूहळू जावं लागेल, कारण घाटले डेंजर आहे. बी केअरफुल. बघा पाणी बघा किती भारी आहे. व्ह्यू बघा किती भारी आहे. आपल्या गाडीमध्ये खूप लोड आहे आणि टर्निंग तर लय डेंजर होती. जागेवरनं टर्न होतं, त्यामुळं हळूहळू आम्ही उतरून सगळे उतरले आणि मग हळूहळू पुढे घेतली गाडी. तर पब्लिक, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.